नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज टंका. केंद्रातलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार तरुणांसाठी काहीच करत नाहीये, बेरोजगारी दूर करण्यासाठी कोणतेही प्रयत्न करत नाहीये. या सरकारने तरुणांचं लोणचं घातलंय. अशा प्रकारचा नरेटिव्ह बनवण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि काँग्रेसची इकोसिस्टीम सातत्याने करते. 2024च्या NEET अर्थात नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर काँग्रेसने या नरेटिव्हला बळ देण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये पंतप्रधानांवर तोडसूक घेण्यात आलं. आदित्य ठाकरे यांनी लगेच राहुल गांधींना मम म्हटलं. काँग्रेस नेत्या प्रियंका वाड्रा यांनी आरुषी पटेल नावाच्या एका तरुणीचा व्हिडिओ रिट्वीट केला. ही तरुणी फ्रॉड असल्याचं नंतर पुढे अहमदाबाद उच्च न्यायालयामध्ये सिद्ध झालं. आता या प्रकरणामध्ये तेजस्वी यादव, जे बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आहेत आणि राजदचे नेते आहेत, त्यांचा OSD गुंतल्याचं उघड होत आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की मोदी सरकारच्या विरोधात नरेटिव्ह निर्माण करणारेच आधी कांड करतात, तरुणांमध्ये अस्वस्थता निर्माण करतात आणि स्वतःच त्याच्या विरोधात ओरड करतात. केंद्रातलं सरकार जर उलथवायचं असेल तर देशातल्या तरुणांची माथी भडकवायला हवी. एकदा तरुण बिथरले की आपोआप देशामध्ये अराजक निर्माण होईल आणि सरकार अस्थिर होईल. अशा प्रकारची रणनीती काँग्रेस आणि काँग्रेसच्या इकोसिस्टीमने आखलेली दिसते. पेपर फुटीचं निमित्त केलं. त्यांच्या लक्षात आलं असं की तवा तापलेला आहे, या तापलेल्या तव्यावर आपली राजकीय पोळी शेकता येईल. परंतु हळूहळू आता चित्र स्पष्ट होऊ लागलेलं आहे. या विषयाचं बुमरँग होऊ लागलेलं आहे. उलटा चोर कोतवाल को डाटे असं प्रत्यक्ष चित्र आहे. हे आता हळूहळू समोर येऊ लागलेलं आहे. ऑक्टोबर 2023मध्ये बिहारमध्ये नितीश कुमार यांचं सरकार होतं. परंतु ते सरकार रालोआचं नव्हतं. ते सरकार महागठबंधन सरकार होतं. या सरकारला राजद आणि काँग्रेसचा पाठिंबा होता. या सरकारच्या काळामध्ये सरकारने निर्णय घेतला की सरकारमध्ये कॉन्स्टेबलची भरती करायची आणि कॉन्स्टेबलच्या भरतीसाठी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षा भरतीचे पेपर फुटले. परंतु राहुल गांधी तोंडात मळी घातल्यासारखे बसले होते, कारण त्या सरकारमध्ये त्यांचा सहभाग होता. मोदींवर खापर फोडता येत नव्हतं. त्याच्यामुळे राहुल गांधींनी कोणताही तमाशा केला नाही. तेव्हा त्यांना असं वाटलं नाही की या पेपर फुटीमुळे तरुणाईचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होत आहे. आता 2024मध्ये NEET या परीक्षेचे पेपर फुटले आणि त्यावेळी बिहारमध्ये याचे धागेदोरे सापडले. बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश कुमारच मुख्यमंत्री आहेत. परंतु सरकार महागठबंधन सरकार नाही आहे. हे सरकार रालोआचं सरकार आहे. नितीश कुमार यांना भाजपचा पाठिंबा आहे. त्याच्यामुळे राहुल गांधींना कंठ फुटलेला आहे. त्याच्यामुळे त्यांना असं वाटायला लागलेलं आहे की खरोखर तरुणाईचं किती मोठं नुकसान झालेलं आहे आणि राहुल गांधी हे प्रकरण मोदी सरकारवर शिकवण्यासाठी बोलू लागलेले आहेत. पेपर फुटीची ही जी काही घटना झाली आहे त्याचा काही भाग पाटण्यातल्या एका गेस्ट हाऊसमध्ये झाला. हे गेस्ट हाऊस नॅशनल हायवे अथॉरिटीचं गेस्ट हाऊस आहे. प्रदीप कुमार हे या गेस्ट हाऊसचे प्रमुख आहेत आणि त्यांना मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तेजस्वी यादव यांचे सचिव प्रीतम कुमार यांचा फोन आला. त्यांना असं सांगण्यात आलं की काही विद्यार्थी या परीक्षेच्या तयारीसाठी त्या गेस्ट हाऊसमध्ये येणार आहेत. तुम्ही काही रूम त्या विद्यार्थ्यांसाठी आरक्षित करून ठेवा. त्या गेस्ट हाऊसच्या प्रमुखाने सांगितल्याप्रमाणे केलं. ते विद्यार्थी तिथे आले. प्रत्यक्षात तिथे काय झालं, प्रत्यक्षात त्यांना NEET परीक्षेचे पेपर देण्यात आले. त्या पेपरमध्ये जे प्रश्न आलेत त्या प्रश्नांची उत्तरं देण्यात आली आणि त्या उत्तरांची घोकंपट्टी या गेस्ट हाऊसमध्ये करून घेण्यात आली. सरकारी गेस्ट हाऊसमध्ये रूम बुक करण्याची सरकारी पद्धत आहे. तुम्ही एखाद्या नेत्याच्या नावावर तिथे पत्र द्यायचं आणि पत्र दिल्यानंतर तिथे रूम आरक्षित केली जाते. परंतु तेजस्वी यादव यांचे जे सचिव आहेत प्रीतम कुमार, त्यांनी कोणत्याही प्रकारचं पत्र दिलं नव्हतं. त्यांनी थेट आपल्या मोबाईलवरून प्रदीप कुमार यांना फोन केला होता आणि फोन करून त्यांना सांगितलं होतं की काही विद्यार्थी येणार आहेत, तुम्ही रूम आरक्षित ठेवा. इथे विद्यार्थी आले. त्यांनी फुटलेल्या पेपरचा व्यवस्थित अभ्यास केला आणि तिथूनच ते परीक्षेला गेले. आणि अर्थातच परीक्षेला जाण्यापूर्वी सर्व पेपर तिथे जाळून टाकण्यात आले, पुरावे नष्ट करण्यात आले. प्रीतम कुमार यांच्याबद्दलची ही माहिती बिहारचे उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये उघड केली. त्यांनी सांगितलं की सिकंदर प्रसाद यादवेंदू हा या प्रकरणाचा मास्टर माइंड आहे. त्यानेच विद्यार्थ्यांकडून 40-40 लाख रुपये घेऊन या प्रश्नपत्रिका दिल्या आणि त्यांची त्या गेस्ट हाऊसमध्ये भूकंपट्टीसुद्धा घेतली. हा इसम लालू प्रसाद यांच्या परिवाराचा अत्यंत निकटवर्ती आहे. त्याची पाटण्यामध्ये बदली तेजस्वी यादव यांनी त्यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातच केली. लालू प्रसाद यादव जेव्हा तुरुंगात होते तेव्हा या सिकंदर प्रसाद यादवेंदूंनी त्यांची सर्व प्रकारची सेवा केली होती, असंही विजय कुमार सिन्हा म्हणालेले आहेत. फक्त भाजपच्या नेत्याने हा आरोप केलेला नाही आहे. ज्या विद्यार्थ्यांना या प्रकरणामध्ये अटक केली त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा त्या गेस्ट हाऊसचा घटनाक्रम असाच्या असा सांगितलेला आहे. या परीक्षेला बसलेल्या 33 लाख विद्यार्थ्यांना या पेपर फुटीची झळ बसलेली आहे. हे विद्यार्थी अक्षरशः सर्व
मौज मजा छान शौकी बाजूला ठेवून या परीक्षेसाठी घाम गाळत असतात, तयारी करत असतात। या परीक्षेसाठी जी मेहनत घेतली जाते त्या मेहनतीला तोड नाही आहे। विद्यार्थ्यांचे पालक या परीक्षांसाठी पैसे खर्च करत असतात आणि अशा सगळ्या विद्यार्थ्यांना या पेपर फुटीमुळे प्रचंड मोठा धक्का बसलेला आहे। परीक्षांचे पेपर फोडणे हा धंदा झालेला आहे आणि एक मोठं रॅकेट देशभरामध्ये यासाठी काम करत आहे। लाखो रुपयांची उलाढाल होते। काही नालायक पालक असे असतात की आपल्या लायकी नसलेल्या मुलांसाठी या रॅकेटच्या माध्यमातून ते डिग्री विकत घेण्याचं काम करतात, आपल्या नालायक मुलांचं भविष्य बनवण्याचं काम करतात आणि असं सगळं रॅकेट या पेपर फुटीच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आलेलं आहे। हे दुष्टचक्र या देशामध्ये गेली अनेक वर्ष कार्यान्वित आहे। हे रॅकेट उद्ध्वस्त करण्याची गरज आहे। या रॅकेटपासून तरुणाईला वाचवण्याची गरज आहे, तरुणाईचं भविष्य वाचवण्याची गरज आहे। परंतु राहुल गांधींना याच्यामध्ये सुद्धा राजकारण दिसलं आणि त्यांनी हा विषय नरेंद्र मोदी यांच्यावर शेकू शकेल असा अंदाज बांधून या विषयावर बोलायला सुरुवात केली। परंतु राहुल गांधी ही बाब विसरले की जेव्हा राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार होतं, अशोक गेहलोत मुख्यमंत्री होते, तेव्हा त्या कार्यकाळामध्ये पेपर फुटीची 14 प्रकरणं झाली। म्हणजे सर्वोच्च प्रकरणं राजस्थानमध्ये नोंदवण्यात आली। काँग्रेसच्या राजवाडीमध्ये हे घडलं। राहुल गांधींना आज घडीला त्याचा सोयीस्कर विसर पडलेला दिसतोय। नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नामुळे रशिया युक्रेन युद्ध काही काळ थांबवण्यात आलं होतं, अशा प्रकारच्या बाता मारल्या जातात। परंतु नरेंद्र मोदींना ही पेपर फुटी काही थांबवता आली नाही, अशा प्रकारची मखलाशी राहुल गांधी यांनी केली। परंतु ज्या क्षणी या प्रकरणामध्ये तेजस्वी यादव यांच्या सचिवाचं नाव आलं, त्या क्षणी राहुल गांधींची भाषा अचानक बदलली। या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि दोषी आढळलेल्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं राहुल गांधी बोलू लागले। म्हणजे नरेंद्र मोदी यांचं नाव घेणं त्यांनी बंद केलं। या प्रकरणामध्ये आणखी एका व्यक्तीची भूमिका संशयास्पद आहे। त्यांचं नाव नितीश कुमार, बिहारचे पलटूराम। नितीश कुमारांनी या प्रकरणी तेजस्वी यादव यांच्या सचिवाचं नाव आल्यानंतर अवाक्षर तोंडातून काढलेलं नाहीये। नितीश कुमार सतत इथून तिथे तिथून इथे उड्या मारत असतात। उद्या कदाचित भाजपला सोडून आपल्याला पुन्हा एकदा राजदच्या मांडीवर जाऊन बसावं लागेल अशी अटकळ बांधून नितीश कुमार या प्रकरणामध्ये कदाचित गप्प आहेत, या प्रकरणामध्ये बोलायला तयार नाही आहेत। बिहारचा मुख्यमंत्री या संपूर्ण प्रकरणावर मौन धारण करून बसलेला आहे। या प्रकरणाचा वापर करून काँग्रेसने तरुणांमध्ये असंतोष भडकवण्याचं कसं काम केलं याचं आणखी एक उदाहरण ऐका। ही बाब स्पष्ट झालेली आहे, उघड झालेली आहे, याची आधीच चर्चा झालेली आहे। काँग्रेस नेत्या प्रियंका वाड्रा ज्या गांधी परिवाराशी संबंधित आहेत, काँग्रेसच्या एक महत्त्वाच्या नेत्या आहेत, त्यांनी आरुषी पटेल नावाच्या एका तरुणीचा व्हिडिओ रिट्वीट केला। या तरुणीचा असा दावा होता की तिने NEETची परीक्षा दिली होती, परंतु तिची उत्तरपत्रिका फाटल्यामुळे नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात NTA तिचा निकाल जाहीर करता आला नाही। निकाल जाहीर करण्यामध्ये NTA असमर्थ ठरली। या प्रकरणी या आरुषी पटेल नावाच्या तरुणीने अहमदाबाद उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली। परंतु सुनावणी दरम्यान न्यायालयाच्या लक्षात आलं की आरुषी पटेल हिने जे पुरावे सादर केलेले आहेत ते सगळे फोर्ज पुरावे आहेत आणि सगळ्यात मोठी कडी म्हणजे NTAने आरुषी पटेलची जी मूळ उत्तरपत्रिका होती तीच न्यायालयाच्या समोर सादर केली। ती उत्तरपत्रिका व्यवस्थित होती, कुठेही फाटलेली नव्हती। याचा अर्थ आरुषी पटेल तोंडावर पडली, ती खोटं बोलते हे अहमदाबाद उच्च न्यायालयामध्ये उघड झालं आणि न्यायालयाने आता तिच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिलेले आहेत। आता हे सगळं उघड झाल्यानंतर सुद्धा प्रियंका वाड्रा यांनी त्या आरुषी पटेलचा व्हिडिओ डिलीट केला नाही। या प्रकरणी आपण चुकीचा व्हिडिओ अपलोड केला म्हणून देशाची माफी मागितली नाही, कारण काँग्रेसचा सगळा कारभारच या अफवांच्या बाजारावर चाललेला आहे। अफवांचा बाजार गरम झाला तर आपल्याला राजकीय फायदा होतो, याची झलक काँग्रेसने या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान पाहिलेली आहे आणि त्याच्यामुळे हा बाजार गरमच राहावा, तापलेलाच राहावा असा प्रयत्न काँग्रेस वारंवार करते। या प्रकरणात एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की तरुणांची माथी भडकवण्यासाठी केंद्र सरकारने चुका केल्या पाहिजेत अशातला काही भाग नाहीये। या पेपर फुटीच्या प्रकरणाची जबाबदारी शिक्षण मंत्र्यांवर सुद्धा आहे। धर्मेंद्र प्रधान हे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत, त्यांच्यावर सुद्धा निश्चितपणे या प्रकरणाची जबाबदारी आहे, कारण त्यांना हा गैरप्रकार रोखता आला नाही। परंतु गैरप्रकार करणारं कोण होतं? आता या संपूर्ण प्रकरणाचे धागेदोरे तेजस्वी यादव यांच्यापर्यंत जाताना दिसत आहेत। म्हणजे कांड करणार हीच लोक आणि ओरडसुद्धा करणार हीच लोक आणि नरेंद्र मोदी यांच्यावर ठपका ठेवणार। देशातली तरुणाई उद्ध्वस्त झाली तरी चालेल, देशामध्ये अराजक माजलं तरी चालेल, परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारे नरेंद्र मोदी यांना रोखायचं, त्यांना सत्तेवरून खाली खेचायचं हा काँग्रेसचा एजेंडा आहे आणि काँग्रेसवाले हा एजेंडा राबवत राहणार। आज एक खोटं जर पकडलं तर उद्या हे दुसरं खोटं म्हणतील आणि तेच खोटं पुढे रेटतील। नरेंद्र मोदी यांच्या सरकारने या अफवाबाजांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची गरज आहे। बिहारचे उपमुख्यमंत्री पत्रकार परिषद घेण्याची काय गरज होती? त्यांना जर असं वाटतं की तेजस्वी यादव यांचा सचिव या प्रकरणामध्ये गुंतलेला आहे
आणि या प्रकरणाची झळ जर लाखो विद्यार्थ्यांना बसली आहे तर त्यांनी तातडीने तेजस्वी यादव यांच्या सचिवाला अटक करण्याची गरज होती। प्रीतम कुमार याला गजाआड करण्याची गरज होती, त्याची चौकशी करण्याची गरज होती। बिहारचे उपमुख्यमंत्री पत्रकार परिषद कशाला घेत आहेत? या प्रकरणी त्या प्रीतम कुमारने कोणाच्या सांगण्यावरून त्या गेस्ट हाऊसच्या प्रमुखाला फोन केला याची उकल होण्याची गरज आहे। हा सिकंदर प्रसाद यादवेंदू कोणाचा माणूस आहे? तो कोणाच्या इशाऱ्यावरून काम करतोय? त्याला कोणाचा राजकीय वरदहस्त आहे? ही बाब समोर येण्याची गरज आहे आणि या प्रकरणी जे जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे। या प्रकरणाचा वापर करून ज्यांनी अफवांचा बाजार गरम केला त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे। अफवांची गोमटी फळं काँग्रेसने या लोकसभा निवडणुकीच्या निकालातून चाखलेली आहेत, त्यामुळे काँग्रेसला अफवांची चिंता करण्याची गरज नाही आहे। या अफवांमुळे देश पेटला तरी त्याची सुद्धा चिंता करण्याची गरज नाही आहे। ही चिंता करण्याची गरज आहे देशाच्या सत्ताधाऱ्यांनी। त्यांनी अफवांचा हा बाजार मुळासकट उखडून टाकण्याची गरज आहे, त्याच्यावर ठोस कारवाई करण्याची गरज आहे। न्यूज डंकाच्या व्हिडिओच्या माध्यमातून तरुणाईची ही वेदना आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनल। नमस्कार आणि धन्यवाद। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।